नमस्कार, तुमचं स्वागत आहे वर्षाज किचन अँड सिक्रेट्समध्ये। आज आपण नवरात्रीमध्ये देवीच्या कडाकणी नैवेद्य आणि देवीचे अलंकार बघणार आहोत, तेही कमी तेलकट आणि कुरकुरीत। इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि इथं 2 चमचे तेल गरम करून घेत आहे। हे तेल चांगलं गरम करायचं आहे कडकडीत आणि ते गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम असल्यामुळे उलटण्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि थोडंसं तेल थंड झाल्याच्या नंतर मग हे छान हाताने मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तेल गरम असल्यामुळे ह्याच्यामध्ये गाठी होतात पिठामध्ये, त्याच्यामुळे हाताच्या सहाय्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। इथं बघा, दोन्ही हाताने मी पीठ मळून घेत आहे। इथं अलगद हाताने याच्या गाठी सोडून घ्यायच्यात आपल्याला। हे बघा, छान मिक्स झालेलं आहे पीठ। आता याच्यामध्ये 2 चमचे गूळ घेतलेला आहे मी एका पेल्यामध्ये, पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं हळद घेतलेली आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकत आपली कणकेचा गोळा कसा मळतो तसा सेम मळायचा आहे। पिठामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही, कारण आपल्याला जास्त पातळ कणिक मळायची नाही, घट्टसर गोळा करायचा आहे। कारण देवीचे दागिने बनवायचे, त्याच्यामुळे थोडा घट्ट असा गोळा मळायला पाहिजे। पातळ पीठ झालं की मग देवीचे दागिने चांगले बनवता येत नाहीत, ते एकमेकांना चिटकतात। त्याच्यामुळे आपण घट्टसरच गोळा मळून घ्यायचा आहे। इथं आपला गोळा घट्ट मळून झालेला आहे। त्याच्यानंतर इथं त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 5 मिनटासाठी रेस्टसाठी हे कणकेचा गोळा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर इथं बघा, आपलं पीठ अगदी मऊसूत झालेलं आहे। इथं परत थोडंसं पीठ हे मळून घ्यायचं आहे, आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पीठ कसं मऊसूत झालं का मग त्याच्यानंतर आपल्या कडाकणी पण छान येतात आणि देवीचे दागिनेही छान बनले जातात। त्याच्यामुळे इथं पीठ अगदी मऊसूत असं मळा आणि त्याच्यानंतर इथं छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। हे छोटे छोटे गोळे आपल्याला पहिल्यांदा दागिने बनवायचे आहेत देवीचे, त्याच्यामुळे अगदी छोटेसे गोळे करून घ्यायचे, ठेवायचे आहेत, त्याच्यामुळे एकसारखे बनतात। इथं बघा, एक 7-8 गोळे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथं लाटून घ्यायचं आहे हे गोळा। पुरी लाटतो ना, सेम तसंच लाटायचं आहे, पण आपण भटोरे बनवतो ना त्या आकाराचे आपल्याला लांब असे बनवायचे आहे। इथं आपण फणी बनवत आहे, फणी म्हणजेच कंगवा देवीसाठी। इथं नैवेद्य लाटून घेतलेला आहे मी, त्याच्यानंतर चाकूच्या साहाय्याने हे कट करून घेत आहे, एकसारखे कट करून घ्यायचे आहे त्याला। हे बघा, आपली देवीची फणी ही तयार आहे। त्याच्यानंतर इथं साईडला थोडीशी जागा आहे, तिथं आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे, कारण हे धाग्यामध्ये ओवले जातात हे दागिने, त्याच्यामुळे छोटंसं होल करून घ्यायचं आहे याला आणि हे साईडला ठेवून त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे पण दागिने बनवून घ्यायचे आहेत। इथं आपण देवीसाठी आरसा बनवत आहोत। आरसाही तोच आकाराचा बनवायचा आहे, जशी आपण फणी बनवली तशीच। इथं बघा, आपला आरसा पण तयार आहे। आरसा साधा सरळ बनतो, इथं त्याला काही करावं लागत नाही, फक्त नैवेद्य लाटायचा असा लांबसर आणि त्याच्यानंतर एका साईडला छोटंसं छिद्र करून घ्यायचं आहे। छिद्र आपल्याला सगळ्याच दागिन्यांना करून घ्यायचं आहे, कारण हे धाग्यामध्ये ओवलं जातं। हे बघा, दुसराही आपण ते आरसा ठेवला आहे साईडला। इथं आपल्याला पान बनवून घ्यायचं आहे, पान पण सेमच आकाराचा बनवून घ्यायचा आहे, फक्त त्याला छोटंसं देठ बनवायचं आहे नंतर। इथं बघा, आपला पान पण तयार झालेला आहे। एकसारखेच गोळे करून घ्यायचे, त्याच्यामुळे आपले दागिने सगळे एकसारखे दिसतात। सर्वांच्या इकडे वेगवेगळ्या पद्धतीने कडाकणी किंवा अलंकार बनवतात देवीचे। आमच्याकडे अशी पद्धत आहे बनवायची, तुम्हाला आवडली तर नक्की सांगा मला। इथं बघा, आपलं देवीचं पानही बनवून तयार झालेलं आहे। इथंही आपल्याला छोटंसं छिद्र करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला देवीसाठी बांगड्या बनवून घ्यायच्या आहेत। बांगड्या 4 बनवतात आमच्या इकडे। इथं बघा, एक छोटासा गोळा घेतलेला आहे मी, त्याच्यानंतर त्याचे 2 भाग करून आपण शेंगोळे कसे बनवतो त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं आहे आणि बांगडी वळून घ्यायची आहे। इथं बघा, आणि
जॉईंट करायचं आहे हे दोन्ही भाग एकत्र. झाली आपली बांगडी तयार. याचप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या बांगड्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आणि एकसारखी बांगडी होते ही, कोणतीही लहान मोठी असं होत नाही, अचूक प्रमाणात बनते. इथं बघा, हेही दुसरीही बांगडी तयार झालेली आहे आपली. हे बघा, दोन्हीही एकसारखे दिसतात, एक वेगळी दुसरी वेगळी असं दिसत नाही. हे बघा, छान पद्धतीनं हे बनलं जातं आणि खूप अशा कुरकुरीत होतात, छान कडाकणी, चवीला पण छान लागतात खायला. त्याच्यामध्ये गूळ टाकलेला असल्यामुळे खूप अशी छान चव येते कडकण्याला. इथं आपल्या बांगड्या तयार आहेत. आता आपल्याला देवीचे जोडवे बनवून घ्यायचे आहेत. जोडवे अगदी छोटे छोटे बनवतात, पण 4 जोडवी बनवतात. त्याच्यामुळे इथं बघा, आपली जोडवी ही तयार झालेली आहेत. छोटे छोटे जोडवी ही एकसारखी दिसतात आपले. इथं जोडवे तयार आहे. त्याच्यानंतर आपल्याला देवीसाठी वेणी तयार करून घ्यायची आहे. अगोदर हे दागिने बनवलेले आपल्याला एक साईडला करून घ्यायचे आहेत. चिटकू द्यायचे नाहीत अजिबात हे एकमेकांना. त्याच्यानंतर इथं बघा, आपण शिंगोळे कसे बनवतो तशीच सेम आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं बघा, 3 गोळे घेतलेले आहेत मी देवीची वेणी बनवण्यासाठी. सेम असेच 3 गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथं बघा, वेणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आणि वेणी तयार करताना इथं एक प्रॉब्लेम होतो की इथं छिद्रच म्हणजे आपण ठेवत नाही धाग्यामध्ये ओवण्यासाठी. तर इथं सुरुवातीलाच आपण बघा, तिथे एक बोट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही वेणी विणायची आहे, जेणेकरून आपल्याला हे अलंकार धाग्यामध्ये ओवताना त्रास होत नाही. इथं बघा, आपली वेणी ही तयार होते आता. किती बघा सुंदर दिसते वेणी ही, एकसारखी दिसते. आता हे दागिने आपले तयार आहेत देवीचे. हे बघा, आपली वेणी तयार आहे बनवून. शेवटी ही वेणी आहे ना, तिथं थोडंसं असं चपटं करून घ्यायचं आहे एकत्र करून. हे बघा, आपली वेणी एकसारखी तयार आहे. हे दागिने आपल्याला आता याच्यामध्ये आपली देवीसाठी एक हार बनवायचा आहे. आता इथं आपल्याला देवीचा हार बनवायचा आहे. इथं असं पुढे जॉईंट करून घ्यायचं आहे हे, आणि चाकू घेऊन चाकूच्या साहाय्याने थोडीशी अशी डिझाईन केल्यासारखी करायची आहे. हे बघा, आपला देवीचा हारही बनवून तयार आहे. आपले हे देवीचे दागिने तयार झालेले आहेत. आता त्याच्यानंतर इथं आपल्याला कडाकणी बनवून घ्यायची आहे. कडाकणीसाठी इथं मी 9 गोळे तयार करून घेतलेले आहेत एकसारखे. आणि आपण पापड कसा लाटतो, उडदाचे पापड, सेम तसं एकदम पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे. एकदम पातळ कडाकणी लाटली की ती एकदम छान कुरकुरीत बिना तेलकट होते. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, ही कडाकणी एकदम पातळ लाटली गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथं आपली कडाकणी लाटली आहे आणि आमच्याकडे इथं साईडला अशी थोडीशी डिझाईन बनवतात. कोणी चाकूनी कट करतं, तर कोणी हे असं हाताने असं चिमटे घेतल्यासारखे घेतात. सर्वांच्या इकडं वेगवेगळी पद्धत आहे. तर आमच्याकडं अशा पद्धतीने कडाकणी आणि देवीचे अलंकार बनवलेले जातात. इथं बघा, त्याच्यानंतर मी हातावर ही कडाकणी घेऊन हे असं बनवून घेत आहे. बघा, माझा खालचा हातही दिसत आहे कडाकणीच्या, एवढं मी कडाकणी पातळ बनवलेली आहे. त्याच्यामुळेच ही कडाकणी एकदम कुरकुरीत अशी बनते. हे बघा, असं आपल्याला डिझाईन करून घ्यायचे आहे कडाकणीला. तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने देवीसाठी देवीची फणी कशी बनवली तशी बनवू शकता. इथं बघा, या कडाकणीलाही थोडंसं छिद्र करून घेत आहे मी. याचप्रमाणे आपल्याला सर्व कडाकणी बनवून घ्यायच्या आहेत, एकसारखे बनवून घ्यायचे आहेत कडाकणी. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकलेला आहे. पिठाचा गोळा तेलामध्ये तरंगून वरती आला म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं अलगद हाताने आपण कडाकणी सोडवून घ्यायची आहे आणि उलतानाच्या साहाय्याने आपल्याला ही कडाकणी छान अशी तळून घ्यायची आहे. त्याला दाबायचं आहे खाली, जेणेकरून ती जास्त कडाकणी फुगत नाही आणि एकसारखी भाजली जाते, कुठंही कच्ची राहत नाही. हे बघा, आपली कडाकणी कशी एकदम छान अशी तळते आहे. कलरही छान येतो आहे. याच्यामध्ये हळद टाकलेली असल्यामुळे हळद आणि गूळ याच्यामध्ये एक सुंदर असा कलर येतो या कडाकणीला. दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात. इथं बघा, कडाकणी आपली तयार आहे. त्याच्यानंतर इथं दुसरीही कडाकणी आपण घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने उलटण्याच्या साहाय्याने आपण खालच्या बाजूनं पुश करायची आहे कडाकणीला.
त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे. हे बघा किती सुंदर कलर येत आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला अशाच प्रकारे सर्व कडाकणी तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर या कडाकणी बनवल्या तर या कडाकणी अगदी महिनाभर टिकतात. कुठेही त्यांना वास येत नाही किंवा तेलकट अशा राहत नाहीत. त्याच्यामुळे या महिनाभर अगदी टिकतात आणि चवीलाही छान लागतात. चव याची अजिबात बदलत नाही जरी या महिनाभर राहिल्या तरी. त्याच्यानंतर इथं आपले देवीचे अलंकार बनवून ठेवलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत. देवीचे अलंकार तळताना इथं आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की सर्व दागिने आपल्याला एकत्रित तळायचे नाहीत. एकत्रित आपण तळायला घेतले की ते दागिने एकमेकांना चिटकतात आणि त्याच्यानंतर मग ते दागिन्यांचा असे बिघडतो. त्याच्यामुळे हे दागिने वेगवेगळे एकदम कमी थोडे थोडे दागिने टाकून आपण हे तळून घ्यायचे आहेत. इथं बघा दोन्ही बघा बांगड्या चिटकल्या, त्याच्यामुळे मी सोडवून घेऊन परत ते टाकलेले आहेत. ते एकत्र चिटकून नाही टाकायच्या. एक एक करून हे दागिने तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि एक मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. जास्त फास्ट गॅस केला की मग ते करपतात दागिने. इथं बघा आपले हे दागिनेही तयार आहेत तळून. अगदी छान कलर येतो या दागिन्यांना. तुम्हाला ही आमच्याकडली कडाकणी व देवीचे अलंकार बनवायची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.